नाथराला जेव्हा विचारलं की तुम्ही सारखा स्वतः एकादशी करून लोकांना असं म्हणता की एकादशी करा एकादशी करा, इच्छा नसेल तरी करा बाबा, एवढा जो तुम्हाला छंद घडला कोणामुळं? तर त्यांनी उत्तर दिलं, रुक्मांगदा कारण एकादशीचा छंद ते परमानंद प्रगटला. रुक्मांगद राजामुळे छंद घडला आम्हाला. रुक्मांगद राजामुळे. रुक्मांगद राजा कोण होता? श्रीवंशी होता रुक्मांगद राजा. असं म्हणतात की रुक्मांगद राजाकडे एक मोठा फुलांचा बगीचा होता. अनेक प्रकारचे पुष्प होते त्याच्या बगीचात. त्याला उद्यान म्हणतात. नाना जातीचे वृक्ष ते वन, फळ भक्ष वृक्ष ते उपवन, पुष्प वाटिका ते उद्यान, कृष्ण अर्पण पूजेसे नाथराची उया भागवतात. वन कशाला म्हणा, उपवन कशाला म्हणा, उद्यान कशाला म्हणावं? नाना प्रकारच्या जातीचे वृक्ष जिथे असतात त्याचं नाव वन, फळाचे वृक्ष जिथे असतात त्याचं नाव उपवन, आणि जिथे पुष्पवाटिका असते त्याचं नाव आहे उद्यान. त्याला आजच्या भाषेत आपण गार्डन म्हणतो. सध्या गार्डन मध्ये काही नसतं, नुसतं फिरायला जा असो. पुष्पवाटिका ते उद्यान, कृष्णार्पण पूजेसी. रुक्मांगद राजाची फुलाची बाग इतकी मोहक होती, अनेक प्रकारचे पुष्प तिथे होते. इंद्राला स्वर्गामध्ये पूजा करायला फुलं सापडेना, मग रुक्मांगद राजाच्या बागेमध्ये पुष्प आहे हे त्याला कळलं. म्हणून इंद्र आपले दूत या रुक्मांगद राजाच्या इथे फुलं आणायला पाठवायचा. स्वर्गातून लोक येत. मी असं ऐकलेलं आहे, ते खरं का खोटा? एक श्रीमंत माणूस आहे तिकडे ब्राह्मणाकडे आला. त्यानं पोरीच्या लग्नाच्या वेळेला काश्मीरहून फुलं बोलावले होते. कोण आहे ते सांगत नाही, ते प्रायव्हेट विचारलं. मग सांगायचं काय? इंद्र देवाची पूजा करण्याकरता फुलं रुक्मांगद राजाच्या बागेतून नेतो. रुक्मांगद राजा मृत्यूलोकात इंद्र स्वर्गात, आणि त्या इंद्राचे सेवक विमानात बसून यायचे. रात्रीच्या वेळेला फुलं तोडून घेऊन जायचे. रुक्मांगद राजा मोठा भाविक होता, धार्मिक होता, सूर्यवंशी राजा होता ना तो. ज्या वेळेला तो फुलं बोलवायचा तो फुलत राहायचे. रुक्मांगद राजा म्हणतो की काय रे, जवळजवळ 4-5 दिवस झाले फुलं नाही असं म्हणता येतं, काय कारण आहे? 4-5 दिवसांनी काय फुलं देत नाही का? म्हणे महाराज फुलं तर रोजच येतात. मग म्हणे रात्रीच्या वेळेला कोणीतरी फुलं घेऊन जातो. मग मूर्ख हो, रात्रीच्या वेळेला सहकार्य करा बरोबर. आणि तो फुलं नेणारा कोण आहे? त्या चोराला माझ्याकडे आणा. चोरून फुलं नेऊ नये. खाली पडलेलं फुल ते वागू नये असं आहे. फुलं तोडाचाही मोठा विधी आहे, पण ते एवढं बारीक सांगत नाही. फक्त ऐकून घ्या. तुम्हाला तुम्ही नाही करत, मी नाही करत, पण मी करत असतो कधी कधी. पूर्वेकडे मुख करून ओम पृथ्वी नमः असं फुल तोडावं लागतं. नंतर ओम व्योमाय नमः दुसरं फुल तोडावं लागतं. त्याच्यानंतर तिसरं ओम वरुणाय नमः. असे 3 फुलं तोडताना पूर्वेकडे मुख करून हे नाम जपावं लागतं. नंतर मग फुलं तोडायचे असतात. फुल असं वाहावं लागतं, असं उपडणं. बिल्वपत्र मात्र बिल्वपत्रम अधोमुखम. बेलाचं पान अधोमुख वाचायचं. एका बाबाजीने सांगितलं, आणि मी सांगतो ते शास्त्राच्या आधारे, आमच्या खिशातलं काही नसतं आणि ऐकून अजिबात नाही. ऐकायलाच नाही भेटलं मला जास्त.
फक्त नामदेव महाराजांचे एक दोन कीर्तन ऐकले होते मी, 2-3. ज्या वेळेला रुक्मांगद राजाने सेवकाला ताकीद दिली की तो कोण चोर आहे, त्या चोराला पकडा आणि माझ्याकडे घेऊन या. हे सेवक दिवसभर सोकारी करायचे, दिवसाचं कोणीच येत नव्हतं. त्यांना माहिती आहे का येतात तर रात्रीच्या सोडेला, म्हणून ते रात्रीच्या सोडेला बरोबर पहारा द्यायला लागले. परंतु झोप येऊ नये म्हणून त्यानं काय केलं, वांग्याचे झाडं उकळून फेकले ते धुऱ्यावर. त्या डांग्या फांग्याचे झाडं वाहिले होते, थंडीचे दिवस म्हणून त्याने काय केलं, ते वांग्याचे झाडं पेटवले आणि बसले होता. एवढ्यामध्ये इंद्राचे सेवक आले आणि ते फुलं तोडायला लागले. आणि ज्या वेळेला तो आवाज ऐकला त्या वेळेला अरे म्हणे हे पा चोर आले, धावले आणि त्यांना पकडला. म्हणे तुम्हीच फुलं नेता रोज? म्हणे हो. लगेच त्यांनी त्या इंद्राच्या सेवकांना पकडलं, राजाकडे नेला. रुक्मांगद राजा त्यांना विचारतो की तुम्ही आहात कोण, कारण शरीर दिव्य होतं त्यांचं. स्वर्गातले जे देव असतात त्यांचं शरीर अमूर्त असते. मूर्त, अमूर्त आणि दिव्य असे 3 प्रकार आहे शरीराचे. मूर्त शरीर म्हणजे ज्याच्यामध्ये पंचतत्व आहे ते मूर्त शरीर. पृथ्वी आणि जलतत्व सोडून अग्नी, वायू आणि आकाश हे 3 तत्व ज्याच्यात आहे ते अमूर्त शरीर, ते देवांचं असतात. भगवंताच्या शरीरात एकही तत्व नसतं, हे मगच सांगितलं तुम्हाला प्रवचनात. देवांच्या शरीरामध्ये 3च तत्व असतात. पृथ्वी तत्व नसते. पृथ्वी तत्व नसल्यामुळे पाय जमिनीला टेकत नाही, अधर असतात. डोळ्याच्या पापण्या लावत नाही, घाम येत नाही त्यांना. समजलं का? आपल्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व असल्यामुळे आपण किती उंच उडी मारली तरी गुरुत्वाकर्षणाने खाली होतो. ज्या वेळेला यांचे शरीर दिव्य आहे आणि त्यामुळे त्यांनी रुक्मांगद राजाने विचारलं की तुम्ही कोण आहात? म्हणे महाराज आम्ही इंद्राचे सेवक आहोत. इंद्राचे सेवक? आणि इथून तुम्ही जे फुलं नेता ते कशा करता, तिकडे विकायला का? नाही महाराज. मग नेता कशा करता? इंद्र महाराज, इंद्रदेव पूजा करतो. पूजा करता त्यांना फुलं मिळत नाही म्हणून त्यांच्या आज्ञेने आम्ही तुमच्या बागेमध्ये येतो आणि इथून फुलं नेतो. रुक्मांगद राजाला आश्चर्य वाटलं. रुक्मांगद राजा म्हणायला लागला, वा, माझ्या बागेतले फुलं जर स्वर्गामध्ये जातात, इंद्र जर त्या फुलाचा वापर करतो, तेव्हा रुक्मांगद राजाला राग तर आलाच नाही, पण उलट मात्र आनंद वाटला. काही हरकत नाही बाबा, तुम्ही म्हणे असे चोरून फुलं नेऊ नका, रोज नेत जा, मोकळ्या म्हणा या. आणि तुम्ही फुलं घेऊन जाऊ शकाल? ठीक आहे महाराज. झालं काय, जे फुलं तोडलेले होते त्या पाट्या ठेवल्या विमानामध्ये. आणि मग त्यावेळेला विमान चालू करायला गेले, ते नुसतं घुरघुर करे पण काहीच नाही, उडच नाही. म्हणजे काय झालं, म्हणजे पेट्रोल नाही काय, म्हणजे पेट्रोल बंब मारून लागला. मग झालं काय, त्याने पाहिलं जरा असं, पण ते काही दिसेना. सर्व बरोबर आहे म्हणे, विमान का उडत नाही, का चालवत नाही, हे म्हणायला लागले. म्हणे महाराज, मानवीय मनुष्य किती जरी श्रेष्ठ असला तरी तो स्वर्गस्थ देवापेक्षा कनिष्ठच आहे. एकतर तुमची मानवीय दृष्टी याच्या विमानावर पडली म्हणूनही हे विमान आता उडणं अशक्य आहे. दुसरं असं की वांग्याच्या झाडाचा धुपट यायला लागला म्हणून हे विमान उडत नाही. म्हणजे आता उडणारच नाही काय, म्हणजे उडते, पण एकच उपाय आहे. म्हणे कोणता? ज्यानं कोण एकादशी केली असेल त्याने जर समजा की ते पुण्य समर्पण केलं, त्याने जर स्पर्श केला तर विमान उडू शकतं. म्हणे एकादशी, एकादशी काय म्हणतात?
रुक्मांगद राजा विचारायला लागला तर राजालाच माहित नाही तर प्रजेला काय माहित राहणार. महाराज तुम्हाला एकादशी म्हणजे माहित नाही का म्हणणार. म्हणे एकादशी एक व्रत आहे आणि ते पौर्णिमा किंवा अमावस्येपासून 11व्या तिथीला येत असते. एकादशी म्हणजे 11वी तिथी. ते एक प्रकारचं व्रत आहे आणि ते भगवंताला अतिव प्रिय आहे.